राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। रामनामाचा महिमा भगवान शंकर सांगतायत. ते म्हणाले, हे पार्वती, जर सहस्रनाम विष्णूची तुला घ्यायला वेळ नसेल किंवा संकटात सापडलेलं असेल, आपण विष्णू सहस्रनाम पूर्ण म्हणू शकणार नाही आहोत, किंवा आता मृत्यू अगदी समोर आलेला आहे आणि आपल्याकडे वेळ नाही आहे, तेव्हा विष्णू सहस्रनाम म्हणायला 20-25 मिनिटं आपल्याकडे नाही आहेत. अशा वेळेला काय करावं? तर म्हणाले, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. ते म्हणाले, त्यावेळेला फक्त राम 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 एवढं म्हण, सहस्रनाम म्हटल्याचं पुण्य तुला मिळेल. हे राम नामाचं सामर्थ्य. हे का आलं, कसं आलं? राम नामाची एक फार मोठी गोष्ट आहे आणि फार सुंदर आहे. बघा, आपल्या पूर्ण भारतवर्षामध्ये 2 संप्रदाय अतिशय फोफावलेले होते. एक शैव आणि दुसरे वैष्णव. अजूनही आपल्याला दक्षिणेकडे बघायला मिळतं शैव आणि वैष्णव. या शैवांचा सर्वश्रेष्ठ मंत्र कुठला? ओम नमः शिवाय. आणि वैष्णवांचा ओम नमो नारायणाय. हे 2 महामंत्र दोन्ही संप्रदायांमधले. पण यामध्ये राम नाम कसं विभाजित झालंय ते एका संतांनी मला, जेव्हा मी तीर्थयात्रेत होतो, परिक्रमेत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की ओम नमो नारायणाय मधला रा काढला तर त्याचा अर्थ काय होतो? ओम नमो नायणाय. नायणाय म्हणजे नाशासाठी. त्याला निरर्थक होतो तो मंत्र. म्हणजे त्या मंत्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं अक्षर कुठलं असेल तर रा. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय म्हणजे जे काहीच नाही त्याला आम्ही काय नमस्कार करणार. आणि ओम नमः शिवाय या मंत्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं अक्षर कुठलं असेल तर म. ओम नः शिवाय. शिव म्हणजे पावित्र्य, मांगल्य. तर त्याच्यातला म काढला तर न शिवाय म्हणजे पवित्र नाही. म्हणजे त्या मंत्रामधलं म आणि आधीच्या मंत्रामधलं रा, ही 2 एकत्र केल्यानंतर राम नाम तयार होतात. राम. म्हणून राम शिवाचा भक्त सुद्धा आहे म्हणून तो शैव सुद्धा आहे, आणि तो विष्णूचा अवतार आहे म्हणून तो वैष्णव सुद्धा आहे. राम हे दोन्ही संप्रदायांचं मिलन आहे. म्हणून शंकर म्हणतात स्वतः की शतकोटी श्लोकांचं जे रामायण फक्त शंकरांना माहिती होतं, ते विभाजित करून करून त्यांनी सगळ्या लोकांमध्ये वाटून टाकलं. वाल्मिकींना त्याच्यातले काही श्लोक दिले, ते त्यांनी रामायणात म्हणजे रामायण स्वरूपामध्ये आपल्यासमोर मांडले. आणि ते सगळं विभाग करून 2 अक्षर उरली, ती राम. ही 2 अक्षरं संपूर्ण विश्वाला धारण करण्यासाठी समर्थ आहेत. म्हणून शंकर म्हणतात की सहस्रनाम म्हणता येत नाही ना, काही हरकत नाही, राम राम म्हणा. म्हणून सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. आणि प्रभूंच्या चरित्रातला अतिशय सुंदर प्रसंग आहे की प्रभू आता वनवासाला निघालेले आहेत. जानकी मैया पाठी चालतायत. त्यांच्या पाठून सर्वप्रथम लक्ष्मण चालतायत, मग जानकी मैया आणि त्याच्यानंतर रामराय चालतायत. गंगेच्या काठावर आले प्रभू. गंगेला पूर आलेला होता. पूर आलेला होता म्हणजे ती दुथडी भरून वाहतेच. आता उन्हाळा होता का पावसाळा होता, पावसाळ्यातला पूर होता हे काही मला सांगता येणार नाही, कारण ग्रंथात तसा काही उल्लेख नाही. पण गंगेला उन्हाळ्यात सुद्धा पूर येतो, कारण हिम वितळलं हिमालयातलं की त्यांनी सुद्धा पाणी भरपूर येतं. तेव्हा पार कसं करायचं? रामरायांचा अवतार हा माया मानुष अवतार म्हटलेला आहे त्याला.
की परमेश्वर साक्षात आहे, पण त्यांनी माणसाचा देह धारण केल्यानंतर माणसाच्या ज्या ज्या मर्यादा आहेत त्या सगळ्या त्यांनी पाळलेल्या आहेत. वास्तविक मी नारायण आहे म्हटल्यानंतर चल वाट दे म्हटल्यानंतर गंगेने वाट दिली असती, तेवढं सामर्थ्य होतंच त्यांच्यात. पण अनाठाई स्वतःचं सामर्थ्य वापरायचं नाही, कारण मी जर चमत्कार केले तर लोक म्हणतील की राम येऊन वाचवेल. स्वतःच्या पुरुषार्थावर विश्वास राहणार नाही लोकांचा, केवळ दैववादी होतील. म्हणून रामाने स्वतः प्रयत्नाने सगळ्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. म्हणून रामायण श्रेष्ठ आहे. तो परमेश्वर आहे म्हटल्यानंतर मिळाली असती की नाही वाट? तुम्ही सांगा बरं, मिळाली असती. मग तिकडे एक नावाडी होता. तो मनापासून प्रार्थनाच करत असणार की काहीतरी प्रभूची सेवा मला मिळू दे. अयोध्यावासीजन सगळे पाठी राहिलेले होते. राम निघाल्यानं तेही निघालेले होते. रामाने त्यांना वेशीपासून परत पाठवलं. मग निषाद राजाला भेटले, मग भरत भेट झाली, आणि मग रामराय आता गंगा पार करून दक्षिणेकडे निघालेले आहेत. गंगा पार करण्यापूर्वी तो नावाडी त्यांना भेटला आणि रामराय म्हणाले, हे केवटा, आम्हाला तू पलीकडे नेशील का रे? तेव्हा त्या केवटाने सांगितलं, मी मोल घेतल्याशिवाय पलीकडे नेत नाही. आमच्यासारखा असता तर हवालदिल झाला असता. रामरायांनी विचारलं, केवटा तुला काय मोल देऊ रे? तो म्हणे, प्रभू अखिल ब्रह्मांडाला तारणारे तुम्ही, मी आता ह्या नदीतनं तुम्हाला पार करीन, पण जेव्हा माझा मृत्यू समोर येईल त्यावेळी त्या भवसागरात तुम्ही मला पार करा. पण तो म्हणतोय, नकोस नौके परत फिरू, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाव गात या श्रीरामाला पार करू. या अवतारी श्रीरामाला, माणूस देहधारी श्रीरामाला पार करतो. पण हे गंगे, तू साक्षी आहेस की ज्यावेळेला मी माझं जीवन संपेल तेव्हा हा प्रभू मला तारणार आहे. हेच माझं मोल आहे म्हणाले. नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. श्री विष्णूंचा हा अवतार, भवसिंधूचा करितो पार. श्री विष्णूंचा हा अवतार, भवसिंधूचा करितो पार. तारक त्यांना तारून नेऊ, पदस्पर्शाने सर्व करू, पदस्पर्शाने सर्व करू. श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय जय राम दाशरथी, जय जय राम दाशरथी.